नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज ना रविवार आहे आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्टी राहते, पण आपल्याला सुट्टी नसते. आपल्याला सोडून सगळ्यांना सुट्टी राहते आणि आपला तरी काय फुल दिवस आज कामच असणार आहे, कारण सगळ्यांना सुट्टी आहे. तर सगळी घरी राहणार आणि सगळ्यांच्या फरमाईशा वगैरे करत त्या राहायलाच पाहिजेत. आणि सुट्टी म्हटलं की मुलांचा तरी एकच प्रश्न, मम्मी नाश्त्याला आज काय? तर आज मुलींच्या आवडीचा होता नाश्ता. तर त्यांना इडली हे खूप आवडतं आणि त्याच्यासोबत ना नारळाची चटणी. आणि नारळाच्या चटणीचा बी इतका राडा झाला ना, ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे काय झालं ते. तर सकाळी मग मी माझं पूर्ण कामं वगैरे आवरून आले आणि मला गरम पाणी लागतं सकाळी. तर पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि चला म्हटलं आता इडलीचं भांडं ठेवून देऊया आणि इडल्या वगैरे लावून देऊया. आणि इडलीच्या भांड्यात ना चिंच नाही तर लिंबू टाकायचं, म्हणजे ते खालून काळं पडत नाही. तर त्यासाठी तर मी चिंच वगैरे घेतली, त्याच्यामध्ये टाकली. आणि आपल्या महिलांचं कसं असतं ना की दिवसभर तर आपण इतर वेळेला घरी एकटीच राहतो, तर काय ना काहीतरी आपण कामं करतच राहतो. त्या दिवशीही आपल्याला काय आराम मिळतच नाही. कधीतरी आपल्याला वेळ मिळतो थोडा, तो आपण थोडासा आराम झोपतो. पण सगळ्यांना काय वाटतं की दुपारी काय ह्यांनी झोपतातच, ह्यांना कुठं काय काम असतं, सगळी बाहेर गेली की ह्यांना दिवसभर झोपायचंच असतं असं म्हणतात. पण तसं नसतं ना काय, कारण कोण बघतच नसतं महिला घरात झोपतात का काय करतात. तर त्यांना काय ना काहीतरी एक एक कोपरा काढून ते आवरत राहायचाच असतो. आणि त्याच्यानंतर मी तर तुम्हाला सांगते चटणीचं काय झालं. चटणी करायला घेतली आणि लाईटच नव्हती सकाळपासून. तर तिथं चटणी तर करायची आहे, कारण इडली केले. आणि आमच्या घरी ना सांबार कुणालाच आवडत नाही, त्यामुळे मला चटणीच करावी लागते. तो खलबत्त्यामध्ये चेचलं, ते ग्राइंडर असतं त्याच्यामध्ये लावलं, तरीही चटणी काय झाली नाही. शेवटी फायनली लाईट आली आणि मी चटणी बनवून घेतली. तर इतकं बरं वाटलं ना चटणी बनवून झाल्यानंतर, काय सांगू तुम्हाला. तर चटणी वगैरे बनवून घेतली, पूर्ण नाश्ता बनवून घेतला आणि इथं पहिला 2 मुली आहेत माझ्या, तर त्यांना नाश्ता दिला करायला. मिस्टरांचं काय आवरलं नव्हतं, पण यांना काय धीर निघत नाही. एकदा झालं की पहिला पाहिजे नाश्ता खायला. थोडंसंच खातात हो, पण काय घाई करतात इतकी की काय करायला पण सुचत नाही, इतकं घाई करतात. तर ह्या दोघींचा नाश्ता झाला. आमचाही नाश्ता नंतरनं मी दोघंजणं करून घेतलं. आणि बाकीची मग काय कामं दिवसभर भांडी, कपडे, फरशी हे सगळं काय आपल्याला लागलेलंच असतं. हे इतर वेळी असतं, पण सुट्टीच्या दिवशी हे जास्तच असतं, कारण कामच आवरत नाहीत. सगळी घरात राहतात, त्यांच्या मागं आपल्याला सगळं करावं लागतं आणि सुट्टीच्या दिवशी ते पटपट काही कामं आवरतच नाहीत. पूर्ण दिवस आपला कामातच जातो असा हा. पण सगळ्यांना वाटतं घरात राहणाऱ्या बायकांना कुठं काय काम असतं. थोडीशी भांडी, थोडेसे कपडे, सगळी बाहेर गेली की काय निवांतच असतात दिवसभर. दिवसभर काय करतेस हाच प्रश्न विचारला जातो. पण आपल्या महिलांचं कसं असतं, आपल्याला घर व्यवस्थित स्वच्छ वगैरे ठेवायचं असतं, दळणवळण करायचं असतं. ही कामं त्यांना दिसतच नाहीत. त्यांना फक्त वाटतं की भांडी, जेवण, स्वयंपाक आणि कपडे ह्याच्याशिवाय त्यांना बाकीचं काही सुचत नाही. तर आपल्याला म्हणजे त्यांना वाटतं की हीच कामं मेन आहेत आणि ही कामं झाली की महिलांना काहीच काम नसतं. पण तसं नसतं ना हो, घरात भरपूर कामं असतात. करणारी करतात, पण एक एक ज्यांना करायचं नसतंय त्यांना काहीच काम नसतंय असं म्हणतात. म्हणजे कसं असतं ना, काम करणाऱ्याला भरपूर काम आहे आणि जे नाही करत त्यांना काहीच काम नाही, अशी परिस्थिती असते महिलांची. तर कपडे वगैरे धुवून टाकले आणि नंतर आता नाश्ता तरी झाला, पण दुपारचं जेवणही करायचं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यातही सगळ्यांना काहीतरी वेगळीच फर्माईश असते. आणि आज काय होतं, भाजीला माझ्याकडे काहीच नव्हतं. तर चला म्हटलं आज ना आपली जी मसूरची भाजी असते ना, त्याचीच आज भाजी बनवूया. तर इथं मी मसूरची डाळ थोडीशी भिजत ठेवली आणि इथं कांदा भरपूर चिरून घ्यायचा, टोमॅटोही भरपूर चिरून घ्यायचा. आणि आमच्या घरी नाश्ता असला ना, तर मुली तरी माझ्या दिवसभर नाश्त्यावरतीच असतात. सकाळी नाश्ता खातात, दुपारीही त्यांना नाश्ताच लागतो आणि संध्याकाळी त्यांना तेच हवं असतं. पण मिस्टरांचं तसं नसतं, त्यांना दुपारी प्रॉपर पूर्ण जेवण पाहिजे असतं. तर इतर ती डाळ वगैरे डाळीची भाजी बनवून घेतली आणि त्यांच्यासाठी 2 नाचण्याच्या भाकरी टाकल्या आणि मलाही नाश्ताच हवा होता. कारण आपण कधीतरीच करतो ना, तर व्यवस्थित पोट भरून, मन भरून आपण खायचं, हो की नाही? तर मीही
इडलीच खाऊन घेतली दुपारी आणि फक्त मिस्टरांसाठी 2 नाचण्याच्या भाकरी टाकल्या आणि इथं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि रात्रीचा ना खिचडी भात केलेला होता. तोही थोडासा शिल्लक होता. आम्हाला तो पुरणारच होता. त्यामुळं बाकीचं काही जेवण वगैरे जास्त काही बनवलं नाही. पण इतर वेळेला सगळं जेवण सगळ्यांना हवं असतं. तर इथे भाजी झालेली आहे आणि आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. इथं पाहू शकता आमचं जेवण झालं. आता जेवण झालं, सगळी चालली त्यांची त्यांची उठून, पण आपल्याला नाही. इथं सर्व आवरून घ्यायचं असते, भांडी घासायची असतात, किचन ओटा स्वच्छ करून ठेवायचा असतं. तर चला आता व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.